चला तर मंडळी, आज मी राजस्थान पद्धतीने शेव टमाटरची भाजी बनवणार आहे। तर सुरुवातीला एक कांदा घेतलेला आहे आणि 4 टोमॅटो घेतले आहेत, कोथिंबीर, लसूण, अद्रक घेतला आहे। तर टोमॅटो जरा जास्तच घ्यायचे कारण शेव टमाटरची भाजी बनवायची आहे। तर सुरुवातीला कांदा घेतलेला आहे भाजून, कांद्यामध्ये लसूण अद्रक टाकून भाजायचं आहे। नंतर टोमॅटो टाकून भाजला आहे आणि आपली पेस्ट आहे ती बनवून तयार झाली आहे। तर कढईमध्ये तेल घेतलं आहे, तेलामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग टाकला आहे। आपली जी पेस्ट आहे ती भाजून घेऊयात। तर आपली ग्रेव्ही आहे ती थोडीशी भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये एक टमाटर आहे ते कट करून टाकूयात। तर जोपर्यंत आपली ग्रेव्ही भाजते तोपर्यंत आपण साईडला मसाला बनवून घेऊयात। तर 2 चमचे दही घेतला आहे, दह्यामध्ये आपण घरचा तिखट मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, गरम मसाला आणि जो जिरा पावडर, धना पावडर हे सगळे मसाले आहेत ते टाकून घेऊयात आणि या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतले आहेत मसाले। तर आपल्याला ह्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे। झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी आपण वाट बघूयात। तर आपला मसाला आहे तो चांगला भाजलेला आहे तेल सुटेपर्यंत। तर आपल्याला जेवढी भाजी हवी आहे तेवढे आपण गरम पाणी ओतून घेऊयात। तर उकळी आल्यानंतर याच्यामध्ये शेवची भाजी आहे ती टाकली आहे। तर शेवची भाजी 2 मिनिटासाठी शिजू देऊयात। तर आपली राजस्थान पद्धतीने झक्कास अशी टमाटर शेवची भाजी तयार झालेली आहे।